नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहे तुळशीबागेमध्ये. तर तुळशीबागेत येण्याचं कारण असं की आता आमच्या गावची यात्रा आली, तर थोडीफार आपल्याला खरेदी करायची. तर त्यासाठी मी, माझी बहीण, बहिणीची मुलगी आणि माझ्या घरातले सर्वजण आम्ही तुळशीबागेत आलेलो आहे. तर इथं बघू शकता तुळशीबागेत आम्ही विश्रामबाग वाड्याजवळ रिक्षाने उतरलो. तर बसने आलो होतो आम्ही आज. तर रिक्षा न करता बसने आलेलो आहे. बसने आम्ही इथं उतरलो आणि इथून आतमध्ये आपण आता तुळशीबागेत जाणार आहे. तर जातानाच बघा बरीच दुकानं छान अशी आपल्याला दिसत आहेत. तर सगळ्यात आधी आम्ही बहिणीसाठी आम्हाला साडी घ्यायची. तर त्यासाठी आम्ही पहिल्यांदा मुळचंदमध्ये जाणार आहे. तर तिला थोड्या साड्या घ्यायच्या. त्यांच्या घरात लग्न असल्यामुळं तिला साडी घ्यायची होती. तर आम्ही साड्या बघण्यासाठी मुळचंदमध्ये आलेलो आहे. तर मुळचंदमध्ये बघा इथं छान छान अशा साड्या आलेल्या आहेत. तर इथं बघू शकता हातात घेतलेल्या तिन्ही साड्या त्याची किंमत फक्त ₹500. कॉटनमध्ये साडी आहे, छान आहे. त्यानंतर बघा आता इथं ह्या दुसऱ्या साड्या मी हातात घेतलेल्या आहेत. ह्या साड्या खूप मस्त कलर आहेत, ह्यात इंग्लिश कलर आहेत. तर हिची किंमत ₹700 आहेत. ह्या साड्यांची किंमत बघा, ह्या लग्न कार्यात वगैरे तुम्ही घालू शकता. तर ₹2500 ह्याची किंमत आहे. ह्याच्यामध्ये डिझायनर ब्लाऊज पण आहे. आता देण्या-घेण्यासाठी म्हटलं तर ह्या साड्या बघा खूप छान आहेत. 500ला 2 साड्या अशा ह्या साड्या आहेत. तर सर्वात जास्त भारी साडी म्हटली तर बघा ही ₹7000 ह्या साडीची किंमत आहे. अगदी जरी मोठा लग्न किंवा काही मोठा समारंभ असेल, त्यासाठी घालण्यासाठी ही साडी छान आहे. तर साड्या बघून झाल्या, बहिणीने एकच साडी खरेदी केली. तिला काही जास्त आवडल्या नाहीत. त्यानंतर आता बाहेर पडलेलो आहे. तर आता आम्हाला बाकीची थोडीफार किरकोळ खरेदी करायची. तर बघा सर्वात आधी इथं लहान मुलांची चप्पल पाहिले आम्ही. तर कुठलीही चप्पल घ्या ह्याची किंमत ₹250. जरी लहान मुलांच्या असल्या तरी किंमत खूप आहे यांची. तर ₹250 किंमत होती. चप्पल पाहिल्या त्यानंतर आम्ही पुढं बघा आलेलो आहे. तर छान असे हे टॉप वगैरे मस्त अशी बघा दुकाने आहेत. अगदी सगळे दुकानांची झगमगाट एकदम छान अशी आहे. तर इथं बघू शकता तर प्रत्येक दुकानामध्ये सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत मुलींसाठी किंवा लहान मुलांसाठी भरपूर असे बघा छोट्या मुलींसाठी फ्रॉक वगैरे छान असे हे ड्रेस आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. तर ह्याची किंमत बघा, हे ड्रेस जर बघायला गेले समोरचे तर ह्याची बघा 700, 800, ₹900 किंमत आहे. तर पर्स बघा इथं पर्स पण खूप सुंदर सुंदर आहे. तर आम्हाला पर्स पण आवडली तर आम्ही एक पर्स खरेदी केलेलीच आहे, ते तुम्हाला दाखवेलच. 200-250 पर्स होत्या छान अशा. तर हळूहळू आपण आता पुढे चाललेलो आहे बघा आता. जेवढी खरेदी करायची तेवढे आपल्याकडे बजेट पण पाहिजे. पण मी सर्व असं असं बघून घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर मला डबा पाहिजे होता तर 3 टिफिनचा डबा, पण ह्याची किंमत ₹350 आहे बघा. तर डबे मी पाहिले. त्यानंतर बघा 2 फक्त एक मध्ये बॉक्स आहे भाजीसाठी, त्यानंतर डबा आहे. ह्याची किंमत ₹200. तर छान असे स्टीलचे डबे पण होते, मला खूप आवडले. त्यानंतर बघा देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी छान अशा गणपतीची, कृष्णाची मूर्ती, त्यानंतर घंटी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी गंधगोळी ठेवण्यासाठी वगैरे छान अशा वस्तू होत्या. त्या पाहिल्या मी. त्यानंतर बाहेर आलेलो आहे. तर इथं बघू शकता तुम्ही लग्नासाठी छान असं हे वस्तू आलेल्या आहेत. हळदी समारंभासाठी वगैरे. त्यानंतर बघा तर मध्ये आल्यानंतर आपल्याला हा गणपती लागतो. कुठला गणपती हा? तर गणपतीचंही आम्ही छान असं दर्शन घेतलेलं आहे. तर गणपतीचं दर्शन करून बघा आता आपण पुढे जाणार आहे. बघा आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. हा तुळशीबागेतला छान असा गणपती आहे. मस्त गणपती आहे, बघण्यासारखा आहे. त्याचं दर्शन घेऊन मी पुढे चाललेली आता. तर इथं बघू शकता छान असं चप्पलचं दुकान आहे. कारण आम्हाला चप्पल पण खरेदी करायच्या होत्या. आम्ही 3-4 दुकानामध्ये चप्पल पाहिल्या. तर चप्पलची किंमत बघा ₹200-250 होती. त्यानंतर बघा इथं पर्स पण खूप सुंदर अशा आहेत. तर खूप अशी दुकानं आहेत इथं बघण्यासारखी. त्यानंतर इथं बघा हे ड्रेस आहे, तर ह्याची किंमत ₹1000 किंमत आहे. 900 किंवा 1000 अशी ह्याच्यामध्ये ह्याची किंमत आहे या ड्रेसची. त्यानंतर बघा आता पुढं आलेलो आहे आपण इथं. तर हे घड्याळ वगैरे
अगदी 100-150 रुपयाला छान असं लेडीज घड्याळ आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण पुढं आलेलो आहे आता लगेचच. तर इथं बघा छोट्या-छोट्या वस्तू पण भरपूर अशा आहेत. गजरे, तुम्हाला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला इथं मिळू शकते. तर इथं बघा खेळण्यातला सेट आहे मुलींसाठी. तर छान असा पितळेचा किंवा स्टीलचे. त्यानंतर देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी छोट्या-छोट्या वस्तू आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. खूप मस्त असं इथं तुळशीबागेत कुठलीही गोष्ट मिळत नाही अशी नाही. तर छान असे मुलींसाठी, लहान मुलींसाठी हे सेट घेऊ शकता. तर इथं बघा ही छोटीशी खुर्ची आहे, अगदी 30 रुपयाला 50च्या 2. ही गाडी पाहिली का जुन्या काळातली पितळेची गाडी आहे, 200 रुपयाला गाडी होती. त्यानंतर बघा हा जुन्या काळातला टेलिफोन आहे, त्याची किंमत 200 रुपये होती. तर ह्या सर्व वस्तू बघा पितळचा, टिफिनचा डब्बा, स्टीलचा, अगदी मुलांना खेळण्यासाठी, मुलींना खेळण्यात ठेवण्यासाठी तुम्ही या वस्तू इथं येऊन खरेदी करू शकता. तर पुढे आल्यानंतर बघा दोन्ही साईडनी फक्त ड्रेस आणि ड्रेसच तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर बघा इथं गळ्यातली पाहिली आम्ही, तर गळ्यातले घ्यायचं होतं मला. तर ह्याची किंमत बघा, मी ही जे पाहते ह्याची किंमत 150 ते 200 रुपये. त्यानंतर बघा पुढं आलेलो आहे लगेचच आपण. तर पुढं आल्यानंतर बघा पुन्हा एकदा गळ्यातले, कानातले भरपूर असे दारावरचं तोरण वगैरे 150-200 रुपयाला. अगदी छान असे आकर्षित तोरण पण होते. तर पुन्हा बघा इथं आता लगेचच आता ड्रेसचीच दुकानं आलेली आहेत. तर हे जे ड्रेस लावलेत ह्यांची किंमत बघा दिवाळीच्या दरम्यान ह्याची 900 रुपये किंमत होती. आता जर बघताल तर तुम्ही 1200, 1500 अशी ह्याची किंमत झालेली आहे. तर बांगड्यांचे सेट हे पासून बघा 100 रुपये, 150 रुपये, जास्तीच्या 7-8 बांगड्यांचा सेट येतो 250 रुपये. तर इथं बघू शकता छान अशा आहेत बांगड्या पण होत्या, त्या पण आम्ही बघितलेल्या आहेत. त्यानंतर गळ्यातले बघा इथं 200-250 रुपये गळ्यातल्याची किंमत आहे, पण सुंदर गळ्यातले होते. कोल्हापुरी साज, त्यानंतर ठुशी वगैरे सुंदर असे नवीन-नवीन प्रकारचे दागिने होते. तर इथं बघा ह्यातलं एक गळ्यातलं आपल्याला घ्यायचे तर ह्याची किंमत 250 रुपये. तर एक गळ्यातलं मी खरेदी केलेलं आहे. त्यानंतर जे पाहिजे ती वस्तू आपल्याला इथं मिळू शकते. बघा पायातलं होतं, पायातले पैंजण त्याची पण किंमत 150-200, सिंगलवालं 100 रुपये. तर असं आम्ही सर्व पाहून आम्ही पुढं-पुढं आले. जेवढी खरेदी करायची तेवढी आम्ही केलेली आहे. तर तुळशीबाग म्हणजे खूप फिरण्यासाठी मोठा भाग येतो. जेवढं आपण फिरू तेवढ्या आकर्षित अशा वस्तू इथं पाहायला मिळतात. त्यानंतर आता आम्ही बघा आता थोडं-थोडं करून बाहेर पडायला लागलेलो आहे. तर बाहेर पडल्यानंतर बघा आता बाजूच्या मेन रोडला आम्ही आलेलो आहे. तर मेन रोडला जाताना बघा सर्व ही हारांची दुकानं आहेत. मस्त अशी फुलं, हार, वेण्या खूप छान-छान अशा वेण्या इथं बघायला मिळतात. देवीसाठी म्हटलं तर इथं जर एखादा देवाचा कार्यक्रम असेल, तर देवीसाठी जी वेणी वगैरे लागणार आहे, तर तुम्ही इथं येऊन नक्की खरेदी करा. खूप मस्त अशा छान अगदी बघण्यासारख्या इथं फुलांच्या वेण्या बघा खरेदी करायला तुम्ही येऊ शकता. तर वेणीची पण किंमत बघा 150-200 रुपये अशी आहे इथं. त्यानंतर बघा इथं अजूनही इथं भरपूर अशी बांगड्यांची, कानातल्यांची दुकानं आहेत. तर बाहेरच्या साईडने आता आपण यायला लागलेलो आहे. इकडे या बघू आपण काय काय आहे ते. तर रोडला पण भरपूर अशी बघा दुकानं लागलेली आहेत. म्हणजे आतल्यापेक्षा बाहेरच्या साईडने जी दुकानं लागतात, तिथं थोडं कमी किंमत असते, पण वस्तू पण तशा छान असतात. जी खाली दोन्ही साईडनी बसलेली लोकं असतात, त्यांच्याकडेही तुम्ही खरेदी करून बघा. खूप स्वस्त म्हणजे आतल्यापेक्षाही जे आत मेन तुळशीबागेत खरेदी करतो, त्यापेक्षाही बाहेरच्या बाजूने जर खरेदी केली, तर तुम्हाला तुम्हाला योग्य दरामध्ये छान अशा इथं वस्तू मिळू शकतात. तर इथं बघा किचन आहेत 50 रुपये, 100 रुपये छान असे किचन आहेत. गळ्यातल्या चैन वगैरे 100-100 रुपयाला आहेत. तर आता जवळ बघा आमची खरेदी होत आलेली आहे. तर बाजूला आले तर इथं छान असे फ्लावर पॉट होते. तर 100ला 3 छोटे फ्लावर पॉट होते. 100ला 2, 150ला 3 असे छान फ्लावर पॉट होते. इथं बघा हे
मुलांसाठी गॉगल वगैरे, तर 2 गॉगल मी इथं खरेदी केलेत. त्यानंतर बघा इकडं लगेचच आता बाकी बाहेरच्या साईडने जिथं म्हणते तुम्हाला, तर ही पूर्ण बाहेरची साईट आहे. ह्या बाहेरच्या साईडच्या दुकानात जी आहे ती किंमत खूप कमी असते. आतल्या आतल्या किमतीपेक्षा बाहेरच्या ज्या वस्तू आहेत त्याची किंमत आपल्याला योग्य वाटते. त्यामुळे शक्यतो मी इथंच खरेदी करते. तर आता सर्व खरेदी आमची झालेली आहे आणि आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. तर इथं बघा सर्व अशी फुलांची दुकानं आपल्याला लागतील. तर सुंदर सुंदर हार फुलं इथं मिळू शकतात तुम्हाला अगदी योग्य दरात. जास्त किंमत नाही, काही नाहीये. तर पुढं पुढं आम्ही इथं पाहत चाललेलो आहे आता. तर इथं बघू शकता ह्या वेण्यांची किंमत तर 150-200 रुपये. खूप आकर्षित अशा इथं वेण्या, गजरे इथं तुम्हाला सहज अशा मिळून जातील. तर दोन्ही साईडची आपण व्हिडिओ छान अशी ही केलेली आहे बघा. तर मस्त अशा बघा ह्या वेण्या आहेत. ह्या वेण्या खूप छान होत्या. तर ह्या वेणीची किंमत बघा 200 रुपये, पण वेणी पण तशीच आहे. अगदी देवीला शोभणारी आहे किंवा तुम्ही स्वतः जरी घातली तरी पण ही वेणी खूप छान आहे. अगदी आकर्षित अशा ह्या वेण्या बनवलेल्या आहेत. तर ह्या पण आम्ही पाहिल्या 150-200 रुपये ह्याची किंमत आहे. जवळजवळ 350 रुपयापर्यंत ह्याची किंमत आहे. त्यानंतर पुढे बघा इथं बसलेली ही बाई, हिच्याकडे पण स्वस्तात असे गळ्यातली, कानातली मिळू शकतात. वरच्या साईडला इकडे बघा हार, तोरण वगैरे सर्व आहे. पण थोडं दुकानात गेलं तर ह्याचे रेट आपल्याला जास्तच वाटतात. तर हे मोठे मोठे फ्लावर पाट आहेत बघा इथं. तर ह्याची किंमत 300, 350, 500, 500च्या पुढंच ह्याच्या किमती आहेत, पण छान आहेत. त्यानंतर बघा आता पुन्हा एकदा हे फ्लावर पाट वगैरे छान अशी ही दुकानं लागलेली आहेत. तर जेवढी तुळशीबागेचा एरिया तेवढा बघण्यासारखा सुंदर असा एरिया आहे. तर सर्व खरेदी करून आता आम्ही बाहेरच्या साईडने आता पूर्ण वरच्या साईडला आलेलो आहे. जिथं अर्चना हॉटेल आहे त्या बाजूला आम्ही आलेलो आहे. तर इथं बघा ह्या ठिकाणी बघा तुम्हाला 150-200 रुपयापर्यंत पाण्याची बाटली, टिफिनचा डब्बा, 50 रुपयाला सुद्धा इथं पाण्याची छान अशी बाटली आहे. आता संध्याकाळ होत आलेली आहे, तर आम्ही घरी जाण्याच्या बेतात आहे. तर हे बघा हे ड्रेस आहेत, हे 500चे 2 ड्रेस आहेत, पण ड्रेस खूप सुंदर आहेत. छान छान कलर आहेत ह्याच्यामध्ये. आता जवळजवळ आता सर्व खरेदी झालेली आहे. आता आम्ही बाहेर पडायला लागलेलो आहे, कारण की संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत आता. समोर बघा ही दिसती ती पूर्ण मंडई आहे. तर आम्हाला वेळ झाल्यामुळे आम्ही मंडईत काही गेलो नाहीये आणि आता आम्ही घरी जायच्या मार्गावर आहे. थोडंसं खाऊन आता आम्ही लगेचच घरी निघणार आहे. तर आता बघा घरी जाण्याच्या रोडवरच इथं मी आल्यानंतर बघा रिक्षाला बसावं म्हटलं तर इथं तवे वगैरे होते. तर लोखंडी तवे तर मला ह्याची किंमत 450 रुपये सांगितली होती, कारण लोखंडी तवा मला घ्यायचा होता. तर हा बळं असा आम्ही 250 रुपयाला बघा हा तवा ह्या बाईकडनं घेतलेला आहे. तर तवा मी घेऊन आता इथून आपण निघालेलो आहे. तर इथं बघा आता आपला तवा पण खरेदी करून झालेला आहे. त्यानंतर शेजारी वाटाणा होता, तर अर्धा किलो मी मटार इथं घेतलेला आहे. पैसे देऊन झालेले आहेत, आता आपल्याला निघायचे. तर आता रिक्षा बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर संध्याकाळची जास्त गर्दी असते त्यामुळं रिक्षाही पटकन मिळू शकली नाही आम्हाला. तर बघा इथं आम्ही प्रभाकर स्वीट होमच्या तिथं रिक्षा बघण्यासाठी आलेलो आहे. तर आम्ही डायरेक्ट बघा ओला बुक केली. ओला बुक करून आम्ही डायरेक्ट नऱ्यामध्ये 200 रुपये देऊन घरी आलेलो आहे. बघा तुळशीबागेतल्या घरी आलेलो आहे. तर तुळशीबागेची आपली एवढी अशी खरेदी झालेली आहे. तर आता ती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपण पर्स आणलेली आहे. तर फक्त 250 रुपयाला ही पर्स आहे. छान आहे. भरपूर असं साहित्य यात बसू शकतं बघा. छान असे ह्याला 2 कप्पे आहेत मोठे मोठे. तशी आपण 250 रुपयाची पर्स आणलेली. तर खूप छान छान अशा तिथं पर्स होत्या. तर त्यापैकी आपली ही एक पर्स आणली. ही खूप पर्स आवडली मला. आपण ही 250 रुपयाची पर्स आणलेली आहे. त्यानंतर बघा आपण इथं चप्पल आणलेले आहेत.
आपण बघा ह्या चप्पल द्या 200 रुपयाला ह्या चप्पल द्या. सुंदर अशा बघा तुळशीबागी चपल्या आता असे हे 3 जोड आणलेले. त्यानंतर बघा हा एक जोड आणला आहे. हा पण आपण 200 रुपयाला आणलेला आहे. आणि हा एक जोड आणलेला आहे. अशा आपण 3 जोड चप्पलचे आणलेले. मस्त चप्पल आहेत बघा. वरती डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे. आणि ह्या 200 रुपयाला आपण हे चप्पल आणलेले आहे. बाळासाठी 100 रुपयाची आपण ही रिक्षा आणलेली आहे. मोबाईलसाठी एक कवर आणलेला आहे. त्यानंतर बघा मुलचंदला पण आपण गेलो होतो. तर मुलचंदमधनं आपण फक्त 330 रुपयाची साडी आहे. मस्त आहे. अशा देण्या घेण्यासाठी खूप सुंदर अशा साड्या आहेत बघा. तर मुलचंदला खूप छान अशा साड्या आलेल्या आहेत आता. त्यानंतर टॉप आणलेत बघा आपण हे 200 रुपयापर्यंत हे टॉप आहे बघा. ओढणी आणली 100 रुपयाची. त्यानंतर बघा हा एक ड्रेस आणलाय आपण. तर हा 800 रुपयाचा ड्रेस आहे. कॉटनमध्ये सुंदर असा ड्रेस आहे बघा. हा तर 800 रुपयाचा हा ड्रेस आहे बघा. हॅलो come on eat and Papa Han आता Han बस अशी पॅन्ट घेतला. and Han त्यानंतर हा टॉवेल आणलाय आपण. फक्त 100 रुपयाचा टॉवेल आणलेला आहे. हॅलो तर छान असा मोठा टॉवेल बघा. टॉवेल आहे 100 रुपयाला. हा फक्त 100 रुपयाचा टॉवेल आणलेला आहे आपण. त्यानंतर बघा इथं आपण बाळासाठी हे टी शर्ट घेतलेले आहेत. तर बघा हे 100 रुपयाचे हे टी शर्ट आहे. त्यावर आपण ह्या 2 पॅन्ट आणलेले आहेत. तर हे सर्व आपलं 400 रुपयाचे आहे एकंदरीत. तर 400 रुपयाचे हे घरात मुलांना वापरण्यासाठी वगैरे. तर छान असं हे आपण 250 रुपयाच्या गळ्यातले आणलेले 250 रुपयाला. तर ह्याचे बघा कानातले पण किती सुंदर आहेत. तर खूप असं तुळशीबागेत घेण्यासारखं आहे. छान बघा वाट्या किती सुंदर आहेत ह्याच्या. तर हे 250 रुपयाला आपण गळ्यातला आणले. नंतर बघा हे माझ्या 2 नातवंडांना हे छान असे गॉगल आणलेले. फक्त 50 रुपयाचे गॉगल येते. सुंदर आहेत, छान आहेत लहान मुलांना लावण्यासाठी. अगदी बाहेर जायचं म्हटलं तर उन्हाळ्यात वगैरे तर मस्त असे हे 50 रुपयाला आपण छान 2 गॉगल आणलेले आहेत. त्यानंतर बघा आपण हा एक लोखंडी तवा आणला. तर मी रेसिपी बनवते त्यामुळं हा लोखंडी तव्यातलं जेवण छान लागतं. त्यासाठी आपण हा 250 रुपयाचा बघा तवा आणलेला आहे. मस्त असा लोखंडी तवा आहे. ह्यातलं जेवण चवीला छान लागतं भाजी वगैरे. तर त्यासाठी आपण हा तवा एक आणलेला आहे. तर बघू शकता तुळशीबागेतनं आपण ही कालची खरेदी केलेली आहे. तर खरेदी करण्यासारखं खूप छान अशा वस्तू आहेत. गळ्यातली, कानातली, भांडी, कपडे पाहिजे ते, चप्पल वगैरे सगळं काही आहे. अगदी जे नाही ते त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं एकाच ठिकाणी म्हणजे तुळशीबागेत. तर तुम्ही एकदा तरी तुळशीबागेत नक्की जाऊन या. आणि जर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.